नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. आज आवाज जरा पुन्हा जास्तच पॅक झाला आहे. आता वाजले बघा 1:15 वाजल्यात. कामं सगळे करून घेतले आणि आता साहेब आलेत डॉक्टरकडे न्यायला. येऊन बसले, भाभी बसली कामं करून. आज मी कुठलं काही रेसिपी वगैरे घेतली नाही, फक्त काय काय बनवलं आहे ते दाखवते. यश आता जेवायला आलं, त्या घरात जेवतोय. देवपूजा वगैरे सकाळीच सगळं झाली, पण आज फुलं नाही. आवाज जरा आज मला सकाळपासून जास्त पॅक वाटायला लागला आहे. तर हे बघा इकडं ना सगळं जेवण वगैरे बनवून झालं आहे. काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. इकडे ना सफेद वाटाण्याची भाजी अशी लपतप बनवली कांदा टमाटा घालून. ही भाजी झाली आणि मी तर नाही खाणार आहे कढी, तुम्हाला सांगते. पण दीदीला कढी बनवली, तिला डब्यात न्यायची बोलली. मग कढी वगैरे बनवली अशी पातळ, कारण बेसन घातलं राहते घट्ट होणार. असं कोकम वगैरे घालून कसुरी मेथी वगैरे घातली. जेवण अजून कोणीच नाही झाली, फक्त यश बसला आहे. इंद्राणीचा भात लावला आहे आणि दीदीला न्यायला बटाट्याची भाजी बनवली. तिला कडधान्य आवडत नाही. रात्री थोडीशी गवार राहिली, ती पण गरम केली. चपात्या वगैरे झाल्या, शेंगदाणे भाजून सालं काढून ठेवले. फक्त आता मला ना व्यवस्थित चोळून घ्यायचे. इकडे भाभीचे भांडी पिंडी सगळं झालं, किचन वगैरे आवरून लाद्या वगैरे. भाभीचं आता भाभी तर एकदम चकाचक आहे आणि काम करून तुम्हाला सांगते एकदम निवांत बसली बघा, निवांत बसली. काम झालं आहे कधी 1:15 वाजला आहे आणि हे आज जरा टाईम काढून आले डॉक्टरकडे न्यायला. ओके चला आता डॉक्टरकडे जाऊन येते. दुखणं दुसरं काही नाही, फक्त घशाचा आवाजच क्लिअर निघाना, म्हणून जरा डॉक्टरकडे जाऊन येते. दीदीला जायचं आहे नाईटला. यशाचं जेवण पुन्हा जाणार आहे. चला आलो आहे आता इथे दवाखान्यामध्ये. इकडे नंबर आहेत अजून 8-9 नंबर तरी दिसतं इथं. बघूया गर्दी येत. आमचा नंबर झाला, निघाले. इकडं असे मोठे मोठे कामं चालू आहेत. 1:15 निघाले होते, आता वाजले किती? 3:30. एवढी गर्दी असते इथे, एवढी गर्दी. औषध वगैरे दिली, फक्त काहीच प्रॉब्लेम नाही, घसा पॅक झाला आहे म्हणून. इतका वेळ गेला माझा. तर अजून जेवायचं वगैरे. साहेब पण नाही जेवले, मी पण नाही. आता 3:30 झाले. इथे औषध वगैरे भरपूर दिले, काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे. त्या घरात पण AC लावून घेतला याला. नको नको थांब ना, लाव नाही. AC बंद कर ना. आता 3-4 दिवस झाले लावला आताच. कोणता? तिकडे एकच राहिली आता माझी. होऊन जाईल ना आता. केक असं जवळून घे यशदार. केक जवळून घे तुझा. सरळ टाका, सरळ ठेव. झालं लागेल बघ. बस झालं, बस बस. मस्त मस्त. त्याच्यात टाक, त्याच्यात टाक. हा त्यात टाक. घेतलं. तुझं घ्यायचं जवळ. काकू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यश, हॅपी बर्थडे टू यू. एवढं स्वामी कृपेने खूप चांगले बर्थडे हो असे. मराठी मीडियम मध्ये एवढं शिकवलं. गॉड ब्लेस यू नाही शिकवत. एक पण कॉन्टेंट सोडायचं नाही तिला. थोडं दे. आज तुला चीट डे करावंच लागेल. ऑप्शन नाही तुझ्याकडे. त्यांना बरं रिव्हर्स मध्ये चालते त्याची. गेमिंग वर आहे. मस्त. लास्ट टाइम 10 केक कापले होते. घास नव्हता मला घ्यायचं.
तर रात्री यशचे मित्र वगैरे घरी आले, त्यांनी 12 वाजता येऊन केक वगैरे कट केला. आम्ही बोलले ते काही तुला कपडे घे काय घे, अजिबात काही घेतलं नाही. आणि माझ्या घशाचा एवढा प्रॉब्लेम चालला आहे त्यांना अजून, त्यामुळे मी 2 दिवस झाले कुठल्या रेसिपी वगैरेच घेईना, का तर बोलायला लागतं आहे आणि घशातून आवाज क्लिअर येत नाही. आणि मग काय डॉक्टरकडे वगैरे जाऊन आले, एवढ्या औषधं घेते काय होते, घसा काय क्लिअर होत नाही आहे. मग म्हटले ना व्हिडिओ वगैरे घेतलेले बऱ्या. आणि यश गेला तिकडे अनाथाश्रममध्ये 11:30 वाजताच गेला तो. आजीमध्ये नाही गेला तो, तिकडे त्याचे मित्र आणि तो गेले. त्यांना जेवण वगैरे देणार होते 1 वाजता. केक वगैरे घेऊन गेले, 2 किलोचा केक घेतला आहे, अंजूने बनवला आहे. अंजूने बनवलेला केक घेऊन गेला तिकडे. आणि मग मी आता काय म्हणतो संध्याकाळी कधी येईल, पण उल्हासनगरची ताई वगैरे येईल मला असं वाटतं, कारण ते असं मला सांगते नाही अचानक याचा सरप्राईज द्यायला. जेवण वगैरे तर बनवलं आहे मी. जेवणात बघा आता ना फक्त भात लावायचा राहिलेला, तर मी आता गरम गरम भात लावला आहे. आणि इकडे मसाल्याची उसळ बनवली मी मोडाची, वाटण वगैरे घालून मोडाची अशी उसळ बनवली. कांदा खोबरं भाजून ही कशी भात चपाती बरोबर होते. दीदीला डबा द्यायचा तर टमाट्याची चटणी बनवली मी. तिला डबा द्यावा लागेल, तिला आज लवकर जायचं 4 वाजता. चपात्या वगैरे झाली जास्त बनवल्या, ते येतील म्हणून. भाभी सगळं आवरून गेली, सगळं व्यवस्थित झालं. आता प्रॉब्लेम फक्त माझ्या घशाचा चालला आहे, काय करायला. इतके आता बाहेर डॉक्टरची औषध घेते, घरगुती औषध करते, अजून काही घशाला फरक पडेल म्हणून मी 2 दिवस झाले रेग्युलर कुठली व्हिडिओ घेईना. आणि मी एक दिवस व्हिडिओ पण नाही टाकले. डॉक्टरकडून जाऊन यायचा टाईम झाला. चला तर यश जाऊन येईल आणि मग बघू संध्याकाळचं. त्याला बोलले बाहेर जेवायला वगैरे जाऊ, तो काही हेच करत नाही. बोलला नाही नको राहू दे, कारण दीदी पण नाही ना आज घरी, दीदी नाईटला जाणार आहे. मग बोलले उद्या शनिवार वगैरे, तर शनिवारचं वगैरे दीदीला सुट्टी, तर मग जाऊया पाहिजे तर. आता काय नियोजन होतं काहीच माहिती नाही. एक तर तो असं काही करत नाही, त्याच्यामुळे मला काहीच सांगता नाही का हा हे करू ते करू. त्याचं सगळेजण नाही असते. नवीन कपडे घे नको, कुठे बाहेर जाऊया नको, मग त्याच्या मनाने जे होईल ते होईल. तर चला असू दे. चला या व्हिडिओला इथेच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताई दादा ना श्री स्वामी समर्थ. मी झोपेतून उठले आणि बघा आले आणि असं मस्त डोकं लावून मला बसले. मी बोलले ना, मला नाही बोलले सकाळी पण येतील, तर आले स्नेहा आणि ते आलं. कारण पोरांचं काय असलं येणार नाही असं अजिबात होत नाही. आणि माझा आवाज ऐकून टेन्शन झालं आहे, हात लावून बघते गरम आहे का काय आहे. या आवाजानेच वैताग केला. दीदी निघाली आता कामावर, दीदी चालली कामावर. हे पोरी बाय बाय करू, कामावर चालली. रेनकोट पिशवी आणि हे बघा पिल्लू परत आले. या आली परत. आता खूप लोकांचं सगळे बोलत होते तुला स्नेहा खूप क्यूट आहे, खूप छान आहे ना. सगळ्यांना क्यूट बोलल्याबद्दल. तुम्ही पण क्यूट आहात. फक्त माझ्या मम्मावर प्रेम करा, भरपूर कमेंट्स करा, तिला प्रेम द्या, सबस्क्राईब करा. अरे वा, थँक्यू. करताय ना ग सगळे सबस्क्राईब करताय ना. खूप चांगले आहेत सगळे, कमेंट्स पण छान करा. आणि तुम्हाला काय घेऊन आली आता दाखव ना. आम्ही ब्लेंडर आणलंय. हो ये नव्हतं माझ्याकडे ना. लास्ट टाइम सत्यनारायण पूजेला आमच्याकडे नव्हतं, हा. हेल्प घेतलेली ना, हा. तर यावेळेस आम्ही विचार केला घेऊनच जावं. आणि मला न सांगता आणलंय. हा गिफ्ट आणलं आम्ही असं. हा खोलून दाखव. कसं आहे लाईट. जाऊ दे नाही लावलं तरी चालते लाईट. याच्याकडं याची गॅरंटी पण आहे आपल्याकडं. अच्छा. अमेझॉनवरनं मागवलेलं बघा. आता असं हे वापरायचं म्हणजे केबल आहे, केबल लावायचं आणि वरतून प्रेस करायचं तर ते स्टार्ट होऊन जातं. असं आहे म्हणजे असं आहे. हा हां असं आहे वापरायला. हा सॉरी. आपण कशासाठी वापरू शकतो काय काय. आंब्याचा रस करायला, हा. ज्यूस करायला, अच्छा अच्छा. ताक करायला, हा. डाळीला घोटायला. घोटायला, हां अरे वा. पावभाजी करायला. मस्त भारी. ब्रँड प्रमोशन करते. हो हो छान आहे छान छान आहे आहे. ना. आता मम्माकडे सगळं आहे. हां आता सगळंच आहे पण हे नव्हतं ना, एवढं नव्हतं तर पोरगी घेऊनच आली लगेच. मम्माकडे दुसरं होतं पण ते वजनदार आहे ना. वजनदार आहे ना ते. सोपं आहे पटकन हां हां वापरायला. छान आहे छान आहे. बघा बहिणीला पोरीला किती काळजी. मस्त थँक्यू दोघींना पण. ऍक्च्युली हे दीदूला मी ब्लिंकिटनी पाठवलेलं. मी ट्रेन मध्ये होते ना, याचे 2च व्हर्जन राहिलेले. BTS एक ब्रँड आहे, म्हणजे BTS एक बँड आहे, म्युझिक बँड आहे तो कोरियाचा. हो. त्यांनी नवीन ओरिओ लॉन्च केलेले पर्पल कलर मध्ये. अच्छा. दीदीला खूप BTS आवडतं ना, म्हणून मी तिच्यासाठी मागवलं.
दोनच उरलेले. हो ना. खूप छान आहे ते. किती दीदीवर प्रेम ग बाई. लहान असून पण सगळ्यांना ज्यांना कोणाला काय लागतं सगळं माहिती तिला. अवघड आहेत.